Good morning, all of you. So from today, we have started practical. In basic electrical and electronic engineering, we have to perform total 13 practicals. 13 practical आपल्याला काय करायचे आहेत, परफॉर्म करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे दॅट इज रिलेटेड टू इलेक्ट्रॉनिक सेक्शन, की आपण इलेक्ट्रॉनिक मध्ये आता फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिट स्टडी केलं. तर त्याच्यामध्ये तर फर्स्ट युनिटमध्ये की आपण इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स अँड सिग्नल्स जे आहे फर्स्ट युनिट स्टडी केलं. तर त्याच्या रिलेटेड आपल्याला प्रॅक्टिकल आहे. तर फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे दॅट इज आयडेंटिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स. तर आपल्याला काय करायचे, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स जे आहे ते आयडेंटिफाय करायचे, की दॅट इज द ऑब्जेक्ट ऑफ दिस लॅब टू एक्झामाइन अँड आयडेंटिफाय सेव्हरल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. तर आपल्याला काय करायचे, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट जे आहे एखाद्या सर्किट मधले काय करायचे की आयडेंटिफाय करायचे, की सपोज ऍप्लिकेशन, की तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते इथं मी वेगवेगळे ऍप्लिकेशन इंडिकेट केलेले, दॅट इज मेनी इंडिव्हिज्युअल वर्क्स विथ व्हरायटी ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स ड्युरिंग टिपिकल वर्क डे, की आपण डे टू डे लाईफ मध्ये व्हेरियस इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट काय करतो, हँडल करतो. की सपोज ऍप्लिकेशन सांगते की तुमचं रिस्ट वॉच असेल तर रिस्ट वॉच मध्ये पण काय की तुमचे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स जे आहे ते कनेक्ट यूज करून काय केलेलं असतं, तर तुमचं सर्किट जे आहे ते डिझाईन केलेलं असतं. दॅट इज ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट, की तुम्ही कोणतंही सर्किट घेऊ शकता. तर प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला सर्किट दाखवते. तर याच्यामध्ये की आपण काय करणार आहे, दॅट इज scientists, engineers, and repair technical all must be able to recognize a variety of components by sight in order to accomplish their job. मीन्स काय, कोणतंही ऍप्लिकेशन असेल, फक्त काय करायचं आपल्याला की इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स जे आहेत ते रिकॉग्नाइज करायचे और आयडेंटिफाय करायचे. सो इंट्रोडक्शन, की जे आपण थेअरीमध्ये स्टडी केलेलं आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स and devices of modern electrical circuits take many appearances, that is looking radio or calculator, की तुम्ही इथं मी परत ऍप्लिकेशनच मेन्शन केलेले आहेत इंट्रोडक्शन मध्ये, की तुमचं कोणतंही ऍप्लिकेशन असेल, की सपोज ऍप्लिकेशन काय घेतलं मी, रेडिओ ऍप्लिकेशन असेल, टीव्ही रिसिव्हर ऍप्लिकेशन असेल किंवा कॅल्क्युलेटर असेल, तर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मध्ये आपण काय करणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मधून सर्किट मधून काय करणार आहे, कॉम्पोनंट्स जे आहे ते आयडेंटिफाय करणार आहे. सो कॉम्पोनंट्स आयडेंटिफिकेशन जे आहे दॅट इज सेकंड युनिट आपण स्टडी केलं, दॅट इज सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. तर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर डायोड, की आपण डायोड कंपोनंट स्टडी केला. तर डायोड जे आहे दोन टाईपचे डायोड स्टडी केलेले, दॅट इज पीएन जंक्शन डायोड अँड झिनर डायोड स्टडी केलेला. तर सर्किट सिम्बॉल जो आहे इथं डायोडचा मी स्क्रीनवरती शेअर केलेला आहे. देन रेक्टिफायर सर्किट आपण स्टडी केले, त्याच्यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे ते आपण स्टडी केले. तर आपण कंपोनंट जो आहे रेक्टिफायर साठी कंपोनंट स्टडी करणार आहे. देन फोटो सेल्स, थर्मिस्टर जे आहे टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस आहे. नंतर आपण फर्स्ट युनिट मध्ये आयसी कन्सेप्ट स्टडी केला. तर आयसी मीन्स व्हॉट, इंटिग्रेटेड सर्किट. तर इंटिग्रेटेड सर्किट जे आहे दॅट इज स्मॉल चिप, दॅट इज मायक्रो इलेक्ट्रॉनिक चिप, की त्याच्यामध्ये आपण स्केल ऑफ इंटिग्रेशन जे आहे ते स्टडी केले होते. तर स्केल ऑफ इंटिग्रेशन मीन्स व्हॉट, की आपण त्याच्यामध्ये एस एस आय, एम एस आय, एल एस आय, व्ही एल एस आय आणि यू एल एस आय जे आहे स्केल ऑफ इंटिग्रेशन स्टडी केलेले. तर दॅट इज डिफरंट टाइप्स ऑफ आयसी, की तुमच्या सिंगल चिपवरती तुम्ही किती नंबर ऑफ कॉम्पोनंट्स जे आहे ते माउंट करताय. देन ट्रान्झिस्टर, तर आपण थर्ड युनिट जे आहे आता सिलेबसमध्ये स्टडी करणार आहे. ट्रान्झिस्टर दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज बीजेटी. तर थ्री टर्मिनल डिव्हाइस आहे. तर इथं थ्री टर्मिनल्स जे आहे ते इंडिकेट केलेले कंपोनंट तुम्हाला दाखवते. सो इन दिस प्रॅक्टिकल वी विल यूज, की आपण इलेक्ट्रॉनिक
रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल स्टडी करणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, वेगवेगळे मटेरियल्स अँड सप्लायज मीन्स वॉट, की इक्विपमेंट जे आहे ते प्रॅक्टिकलसाठी. तर इलेक्ट्रिकल मीटर्स, तर इलेक्ट्रिकल मीटर्स मीन्स वॉट, व्होल्ट मीटर, ॲमीटर, ओहम मीटर और मल्टीमीटर जे आहे ते आपण काय करणार आहे, तर व्होल्ट मीटर जो आहे तो कशासाठी यूज करणार आहे आपण, व्होल्टेज मेजर करण्यासाठी. ॲमीटर जो आहे करंट मेजर करण्यासाठी यूज करतो. ओहम मीटर जो आहे, ओहम मीन्स रेजिस्टरचं युनिट आहे, तर ओहम रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी काय करणार आहे आपण, ओहम मीटर जो आहे तो यूज करणार आहे. और दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मल्टीमीटर. तर आपण लॅबमध्ये काय करणार आहे, मल्टीमीटर डिव्हाइस जो आहे तो काय करणार आहे, प्रॅक्टिकलसाठी यूज करणार आहे. तर मल्टीमीटर वरती तुम्हाला व्होल्टेज, करंट, रेजिस्टन्स ऑल पॅरामीटर जे आहे ते तुम्ही एकाच इक्विपमेंट वरती काय करणार आहे, मेजर करणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज मल्टीमीटर. देन AC DC पॉवर सोर्स जे आहे ते आपण स्टडी करणार आहे प्रॅक्टिकलमध्ये. देन सॅम्पल ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स, की आपण काय करणार आहे, की सॅम्पल इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स जे आहे की वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मधून कलेक्ट करून काय करणार आहे, स्टडी करणार आहे. की सपोज रेडिओ सर्किट असेल, टीव्ही असेल, कॅल्क्युलेटर असेल, तर त्याच्यामध्ये की प्रत्येक सर्किटमध्ये काय सॅम्पल ऑफ वायर्स, की काय कनेक्शनसाठी तुम्ही वायर यूज केलेल्या असतात. कोॲक्सियल केबल मीन्स वॉट, की तुम्ही तुमच्या जनरली घरात पाहिलं असेल की कोॲक्सियल केबल मीन्स मेन पॉवर सप्लायला तुम्ही काय करता, जी वायर कनेक्ट करता, वायर दाखवते तुम्हाला कोॲक्सियल केबल याच्यामध्ये. नंतर कॅपॅसिटर, की कॅपॅसिटर फर्स्ट युनिट मध्ये सांगितलं, कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय, दॅट इज युज्ड फॉर स्टोरिंग एनर्जी. तर एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार आहे, कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो यूज करणार आहे. दॅट इज इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर असेल किंवा सिरॅमिक कॅपॅसिटर असेल. देन चोक कॉईल, तर चोक कॉईल मीन्स काय, इंडक्टर, की आपण सिलेबस मध्ये इंडक्टर जो आहे तो स्टडी केला. तर इंडक्टरचं फंक्शन काय, की दॅट पासेस AC आणि DC पाथ जो आहे तो काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. दॅट इज चोक कॉईल और इंडक्टर. देन डायोड आपण स्टडी केलं, की डायोड मीन्स काय, PN जंक्शन डायोड आणि झिनर डायोड स्टडी केलं. तर आपण प्रॅक्टिकल डायोड वरती स्टडी करणार आहे. फॉरवर्ड बायसिंग ऑफ PN जंक्शन डायोड अँड रिव्हर्स बायसिंग ऑफ PN जंक्शन डायोड जे आहे स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे दॅट इज इंटिग्रेटेड सर्किट. तर इंटिग्रेटेड सर्किट मीन्स व्हॉट, IC. तर IC दाखवते तुम्हाला. तर IC वरती आपण लॉजिक गेट्स रिलेटेड प्रॅक्टिकल जे आहे ते स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट LED कंपोनंट आपण स्टडी करणार आहे. तर LED मीन्स व्हॉट, लाईट इमिटिंग डायोड. तर लाईट इमिटिंग डायोडचं फंक्शन काय आहे, की लाईट इमिटिंग डायोड जो आहे तो तुम्ही प्रॅक्टिकल थेरीमध्ये तुम्हाला कप टाईप LED इंडिकेट केलेला, की वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये LED जे आहे मार्केटमध्ये अवेलेबल असतात. की सपोज एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं की फेस्टिवलमध्ये तुम्ही लाइटिंग, तर लाइटिंग इन जनरली तुम्ही यूज करतात, तर त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या कलरच्या LED लाईट यूज करून काय केलेलं असतं, तर लाइटिंग मध्ये LED कन्सेप्ट जो आहे तो यूज केलेला असतो. देन नेक्स्ट आपण फोटो सेल स्टडी करणार आहे. तर आपल्याला प्रॅक्टिकल आहे फोटो सेल वरती. देन नेक्स्ट जे आहे रेजिस्टर कंपोनंट. तर रेजिस्टर जो आहे, रेजिस्टर कंपोनंट तुम्हाला सांगितलेला. तर रेजिस्टरचं मेन फंक्शन काय आहे, तर दॅट इज युज्ड फॉर करंट लिमिटिंग पर्पज. तर करंट लिमिटिंग पर्पज साठी तुम्ही काय करणार आहे, रेजिस्टर कंपोनंट जो आहे तो यूज करणार आहे. रेजिस्टरचं युनिट सांगितलेलं तुम्हाला फर्स्ट युनिट मध्ये. रेजिस्टर जो आहे ओहम मध्ये मेजर करता, किलो ओहम मध्ये असेल किंवा मेगा ओहम मध्ये असेल, दॅट इज रेजिस्टर. देन सेमीकंडक्टर रेक्टिफायर वरती आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे. तर सेमीकंडक्टर रेक्टिफायर मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे ते स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे झिनर डायोड. झिनर डायोड कन्सेप्ट मध्ये की तुम्हाला सेकंड युनिट मध्ये झिनर डायोडचं आपण वर्किंग स्टडी केलं, फॉरवर्ड बायसिंग अँड रिव्हर्स बायसिंग. तर सेम फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग वरती आपण काय करणार आहे, प्रॅक्टिकल जे आहे परफॉर्म करून प्रॅक्टिकली चेक करणार आहे, फॉरवर्ड बायसिंग मोड अँड रिव्हर्स बायसिंग मोड. देन ऑल्सो लास्ट
सेकंड युनिट मध्ये आपण लास्ट पॉइंट जो आहे झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर स्टडी केलेलं. तर झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर मध्ये आपण दोन कन्सेप्ट स्टडी केलेले, दॅट इज लाईन रेग्युलेशन अँड लोड रेग्युलेशन. तर लाईन रेग्युलेशन आणि लोड रेग्युलेशन तुम्हाला सांगितलेलं. तर लाईन रेग्युलेशन मीन्स व्हॉट, दॅट इज चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू चेंज इन इनपुट व्होल्टेज, दॅट इज कॉल्ड ॲज लाईन रेग्युलेशन. नंतर आपण लोड रेग्युलेशन कन्सेप्ट जो आहे तो तुम्हाला थेअरीमध्ये सांगितलेला. तर लोड रेग्युलेशन मीन्स व्हॉट, देर इज चेंज इन आउटपुट फ्रॉम नो लोड टू फुल लोड, दॅट इज कॉल्ड ॲज लोड रेग्युलेशन. तर आपण प्रॅक्टिकल जे आहे झिनर डायोड ऍज अ व्होल्टेज रेग्युलेटर परफॉर्म करणार आहे. तर त्याच्यामध्ये लाईन रेग्युलेशन अँड लोड रेग्युलेशन कन्सेप्ट जो आहे तो आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. देन ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट, की तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सॉरी थेअरी मध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर किंवा ब्रिज रेक्टिफायर सर्किट स्टडी केलं. तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर कन्सेप्ट जो आहे तो स्टडी केला. तर ट्रान्सफॉर्मर मीन्स व्हॉट, की आपण मोस्टली काय केलेला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो काय केलेला, तर प्रॅक्टिकल मध्ये यूज केलेला. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन जे आहे ते तुम्हाला सांगितलेलं. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे दॅट इज युज्ड फॉर रिड्युसिंग एसी व्होल्टेज. तर एसी व्होल्टेज रिड्यूस करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, सर्किटमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो यूज करणार आहे, दॅट इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. नंतर नेक्स्ट कंपोनंट जे आहे पोटॅन्शिओमीटर. तर पोटॅन्शिओमीटर मीन्स व्हॉट, की आपण थेअरीमध्ये फर्स्ट युनिटमध्ये पोटॅन्शिओमीटर कन्सेप्ट स्टडी केलाय. तर पोटॅन्शिओमीटर मीन्स व्हॉट, व्हेरिएबल रेजिस्टर. तर व्हेरिएबल रेजिस्टर जो आहे की व्हेरिएबल रेजिस्टर मध्ये तुम्ही काय करणार आहे, मिनिमम पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत काय करणार आहे, रेजिस्टन्स जो आहे तो व्हॅरी करणार आहे, दॅट इज पोटॅन्शिओमीटर. देन नेक्स्ट इज जनरल सेफ्टी गाइडलाइंस. तर जनरल सेफ्टी गाइडलाइंस मीन्स व्हॉट, student should be careful of sharp edges while handling the small electronic devices. की तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करताना काय, दॅट इज you must be careful while handling any electronic devices. तर electronic devices use करताना you all should be careful. Then नेक्स्ट की आपण काय करणार आहे, प्रोसिजर. तर प्रोसिजर जे आहे फर्स्ट एक्सपेरिमेंट काय, फक्त आपल्याला काय करायचे, कॉम्पोनंट्स जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, ते फक्त आयडेंटिफाय करायचे. की तुम्हाला रेजिस्टर, कॅपॅसिटर असेल किंवा इंडक्टर असेल. तर फर्स्ट युनिट मध्ये आपण काय केलेलं आहे, एकच मिनिट. तर फर्स्ट युनिट मध्ये आपण काय केलेलं आहे, तर कॉम्पोनंट्स जे आहे कॉम्पोनंट स्टडी केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण काय कॉम्पोनंट स्टडी केलेले आहेत, की सपोज रेजिस्टर कॉम्पोनंट असेल तर रेजिस्टर जो आहे रेजिस्टर जे आहे ते आपण स्टडी केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला रेजिस्टर कन्सेप्ट जो आहे तो एकदा दाखवते. वेट स्क्रीन जी आहे मी PDF फाईल जी आहे ती शेअर केलेली आहे. एक्सपेरिमेंट 1 जे आहे की फर्स्ट जे आहे स्क्रीन दिसते ना सगळ्यांना, आयडेंटिफिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स मध्ये फर्स्ट जे आहे, फर्स्ट कॉम्पोनंट जे आहे आपण रेजिस्टर स्टडी करणार आहे. तर रेजिस्टर कॉम्पोनंट जो आहे, रेजिस्टर जो आहे दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे, दॅट इज युज्ड टू लिमिट द फ्लो ऑफ करंट सांगितलंय तुम्हाला फंक्शन. देन नेक्स्ट काय सांगितलं, की युनिट जे आहे रेजिस्टन्सचं तुम्हाला युनिट सांगितलं. तर युनिट काय रेजिस्टन्सचं, दॅट इज युज्ड सिम्बॉल किंवा युनिट जे आहे ओहम मध्ये तुम्ही काय करता, रेजिस्टन्स जो आहे मेजर करता. तर इथं स्क्रीनवरती ओहम जे आहे ते शेअर केलेलं आहे. देन ओहम मध्ये असेल, मेगा ओहम मध्ये असेल किंवा किलो ओहम मध्ये काय असणार आहे, रेजिस्टन्स व्हॅल्यू जे आहे त्या तुमच्या अवेलेबल असणार आहे. सो हेअर रेजिस्टर जे आहे मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल जे आहे इथं मेन्शन केलेलं आहे, की आपल्याला काय करायचंय, राईटअप लिहायचे. तर या सब्जेक्टला मॅन्युअल नाहीये, तुम्हाला फाईल करायची आहे. पेजेस वरती काय करायचे, तुम्ही राईटअप्स जे आहे नोट करायचे. मी तुम्हाला PDF फाईल शेअर करते, त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे, राईटअप जे आहे ते प्रिपेअर करायचे. तर याच्यामध्ये
फर्स्ट जे आहे आपण कंपोनंट काय स्टडी करणार आहे, रेजिस्टन्स कंपोनंट स्टडी करणार आहे. तर रेजिस्टन्सचं फंक्शन सांगितलं, युनिट सांगितलं, देन इट इज अवेलेबल इन डिफरंट व्हॅल्यूज, शेप अँड साईज. देन मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल जे आहे ते इथं मी स्क्रीनवरती शेअर केलेले आहेत की रेजिस्टन्स जो आहे रबर, ग्लास, एअर जे आहे एअर हॅव्हिंग व्हेरी हाय अपोजिशन टू करंट टू फ्लो. तर मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल जे आहे ते मेन्शन केलेले आहे. देन दिस मटेरियल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इन्सुलेटर्स किंवा ऑल्सो अदर मटेरियल्स सच ॲज कॉपर, सिल्वर, ॲल्युमिनियम असेल, दॅट इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग रेजिस्टन्स कंपोनंट. तर याच्यामध्ये रेजिस्टन्स जे आहे की तुम्हाला थेरीमध्ये कलर कोडिंगचा चार्ट जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. तर कलर कोडिंग चार्ट वरून आपण काय करतो, रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करतो की याच्यामध्ये काय फर्स्ट जे आहे, फर्स्ट सपोज हा 4 बँडचा रेजिस्टन्स आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. तर याच्यामध्ये बँड्स काय रिप्रेझेंट करतात, तर फर्स्ट बँड जे आहे डिजिट, सेकंड बँड डिजिट, थर्ड बँड जो आहे दॅट इज मल्टीप्लायर आणि फोर्थ बँड जो आहे टॉलरन्स रिप्रेझेंट करतो. की आपण काय करणार आहे, प्रिंटेड रेजिस्टर जो आहे तो तुम्हाला दाखवते आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये. तर प्रिंटेड रेजिस्टन्स जो आहे की आपण काय करणार आहे, त्याची व्हॅल्यू जी आहे प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट करणार आहे. की तुम्हाला सपोज कोणताही कलर दिलेला असेल त्याच्यावरून आपण काय टेबल स्टडी केलेला आहे की फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड जो आहे मल्टीप्लायर आणि फोर्थ जे आहे टॉलरन्स. तर त्याच्यानुसार टेबल जो आहे आपण थेअरीमध्ये स्टडी केलेला आहे, त्या टेबलवरून काय की कलर कोड रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला असणार आहे, त्याच्यावरून तुम्ही काय करायचे, व्हॅल्यू जी आहे फाइंड आउट करायची. आपण एक्झाम्पल पण काय केलेले आहेत, थेअरीमध्ये सॉल्व्ह केलेले. प्रॅक्टिकलमध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, रेजिस्टर ऑब्झर्व करायचं आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू जे आहे फाइंड आउट करणार आहे. तर कलर कोडिंग चार्ट जो आहे तो परत सेकंड प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करायचे आहेत, रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. दॅट टाइम कलर कोडिंग चार्ट जो आहे तो एक्सप्लेन करते. देन नेक्स्ट कंपोनंट जे आहे आपण काय करणार आहे, कॅपॅसिटर स्टडी करणार आहे. कॅपॅसिटर कंपोनंट तुम्हाला दाखवणार आहे. तर कॅपॅसिटरचं मेन फंक्शन काय आहे, दॅट इज युज्ड फॉर स्टोरिंग इलेक्ट्रिकल चार्ज. तर चार्ज स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय करता, तर कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो यूज करता. देन नेक्स्ट काय की तुम्हाला इक्वेशन जे आहे कॅपॅसिटरचा सिम्बॉल जो आहे तो थेअरीमध्ये हा सिम्बॉल दाखवलेला आहे. कॅपॅसिटर मीन्स काय, 2 पॅरलल प्लेट्स, त्याच्या इन बिटवीन काय असणार आहे, डायइलेक्ट्रिक मटेरियल प्लेस केलेलं असणार आहे. देन कॅपॅसिटर जो आहे C इज इक्वल टू एप्सिलॉन A डिवायडेड बाय D. इक्वेशनने आपण थेअरीमध्ये हे इक्वेशन जे आहे स्टडी केलेलं आहे. तर कॅपॅसिटन्स जो आहे दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्रॉस सेक्शनल एरिया अँड कॅपॅसिटर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू D, this distance between two parallel plates. देन कॅपॅसिटरचं युनिट जे आहे थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. कॅपॅसिटर जो आहे तो आपण काय करतो, दॅट इज फॅरेड मध्ये मेजर करतो. तर कॅपॅसिटन्सचं युनिट जे आहे फॅरेड, दॅट इज F रिप्रेझेंट केलेलं आहे. देन नेक्स्ट सेम आपण काय करणार आहे, तर वेगवेगळ्या टाईपचे कॅपॅसिटर जे आहे प्रॅक्टिकलमध्ये स्टडी करणार आहे. तर मायका कॅपॅसिटर आणि इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जे आहे आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. तर मायका कॅपॅसिटर आणि इथं हा इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे, हे 2 टाईपचे कॅपॅसिटर जे आहे आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. तर आता तुम्हाला दाखवते प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये या कॅपॅसिटर. देन कॅपॅसिटरचा आपण कलर कोडिंग चार्ट जो आहे सेम स्टडी केला, दॅट इज सेम ॲज रेजिस्टन्स. देन नेक्स्ट कंपोनंट जे आहे दॅट इज इंडक्टर आपण स्टडी केलं. तर इंडक्टर फंक्शन जे आहे की इंडक्टर कंपोनंट जो आहे, इंडक्टर कंपोनंटचं मेन फंक्शन काय आहे की इंडक्टर काय करणार आहे की करंट जो आहे AC करंट सर्किटमध्ये पास करणार आहे आणि DC ला काय करणार आहे, अपोज करणार आहे. त्याच्यानुसार इंडक्टरचं युनिट जे आहे हेनरी युनिट जे आहे ते आपण स्टडी केलं, दॅट इज इंडक्टर. तर इंडक्टर आपण स्टडी केला. नंतर नेक्स्ट जे आहे, एकच मिनिट, तर याच्यामध्ये दुसरी फाईल जी आहे ती तुम्हाला शेअर करते.
एकच मिनिट, फाईल जी आहे शेअर करते. तोपर्यंत कॉम्पोनंट दाखवते. वेट. तर इथं तुम्हाला कॉम्पोनंट जे आहे की इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट माउंट करण्यासाठी आपण काय करणार आहे, बेसिक काय करणार आहे, इथं हा पीसीबी जो आहे दॅट इज प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर हा जो आहे पीसीबी आहे, सॉरी ब्रेडबोर्ड आहे. हा ब्रेडबोर्ड वरती काय करणार आहे तुम्ही, कॉम्पोनंट्स जे आहे ते माउंट करणार आहे. तर हा जो आहे ब्रेडबोर्ड आहे, याच्यावरती आपण काय करणार आहे, प्रॅक्टिकलच्या वेळी काय करतो की कॉम्पोनंट माउंट करून काय करतो की एखादं सर्किट डिझाईन करतो आणि त्याच्यानुसार काय करतो की सर्किटचं सिम्प्लिफिकेशन, व्हेरिफिकेशन जे आहे, आउटपुट असेल, रीडिंग असेल, ते आपण काय करतो तर या ब्रेडबोर्ड कॉम्पोनंट वरती काय करतो, डिझायनिंग जे आहे सर्किटचं परफॉर्म करतो. तर हा जो आहे ब्रेडबोर्ड आहे. देन नेक्स्ट कॉम्पोनंट तुम्हाला दाखवते की सर्किटमध्ये रेजिस्टन्स असेल तर एक सर्किट पण दाखवणार आहे. तर हा कॉम्पोनंट जो आहे रेजिस्टर आहे, एकदम स्मॉल साईज मध्ये हे कॉम्पोनंट अवेलेबल आहे. तर हा जो आहे कॉम्पोनंट रेजिस्टर आहे, तर 2 टर्मिनल डिव्हाइस आहे. फर्स्ट जे आहे तर याच्यामध्ये हा रेजिस्टर कॉम्पोनंट जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेला आहे की वेगवेगळ्या कलर कोडिंगच्या बँड मध्ये काय कॉम्पोनंट्स जे आहे ते अवेलेबल असतात. तर याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचे, कॉम्पोनंट्स जे आहे ते ऑब्झर्व करायचे. तर रेजिस्टर कॉम्पोनंट आहे. नंतर कॅपॅसिटर कॉम्पोनंट दाखवते तुम्हाला. तर कॅपॅसिटर जो आहे हा कॅपॅसिटर जो आहे तर तुम्ही एखादं इलेक्ट्रॉनिक सर्किट, तुमचं चार्जर खराब झालेलं एखादं इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल ना, तर ते फक्त ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये कॉम्पोनंट बघायचे. तर ह्या टाईपचा कॉम्पोनंट जो आहे दॅट इज कॅपॅसिटर कॉम्पोनंट आहे. तर हा जो आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे कॉम्पोनंट जो आहे तो आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. देन नेक्स्ट जे आहे ही जी आहे बॅटरी आहे. तर याच्यावरती स्पेसिफिकेशन जे आहे ते तुम्हाला दिलेले आहेत की सपोज ही किती 9 व्होल्टची बॅटरी आहे. तर 9 व्होल्टची बॅटरी ही तुमच्या ऍप्लिकेशन वरती डिपेंड असणार आहे की तुम्हाला 5 व्होल्टची पाहिजे, 9 व्होल्टची पाहिजे, 12 व्होल्टची पाहिजे. दॅट इज डिपेंड्स ऑन कॉम्पोनंट, तुमच्या सर्किटच्या डिझायनिंग वरती डिपेंड असणार आहे. तर ही जी आहे इलेक्ट्रॉनिक बॅटरी आहे. देन नेक्स्ट ह्या ज्या आहे कनेक्टिंग वायर. तर कनेक्टिंग वायर की जनरली तुमच्या घरात ज्या आहे त्या तुम्ही पाहिल्या असतील का, लॅबमध्ये आपण प्रॅक्टिकलच्या वेळी, ऍक्च्युअली ज्यावेळी प्रॅक्टिकल असते त्यावेळी आपण परत तुम्हाला हँडल करायला देणारच आहेत हे कॉम्पोनंट. आता फक्त ऑनलाईन दाखवतोय. तर ह्या ज्या आहे कनेक्टिंग वायर, वायर इन जनरल सगळ्यांनी पाहिली असेल. तर ह्या ज्या आहे कनेक्टिंग वायर ज्या आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. नंतर नेक्स्ट जे आहे कोएक्सियल केबल इंडिकेट करते की जनरली काय की तुम्ही मेन स्विच मध्ये तुमचं ऍप्लिकेशन असेल घरातलं, की सपोज मिक्सर असेल, इंडक्शन असेल, तर तुम्ही काय करताय, हे तुमचं मेन स्विच आहे आणि ही जी वायर आहे दॅट इज कॉल्ड एज कोएक्सियल केबल. तर त्या केबल वरती तुमचे काय स्पेसिफिकेशन असतील ते काय प्रिंटेड केलेले असतात की जनरली मोस्टली आपण घरात प्रत्येक, की तुमचा टीव्ही असेल तर टीव्हीला वायर्स ज्या युज केलेल्या असतात दॅट इज युअर कोएक्सियल केबल. तर ही जी आहे कोएक्सियल केबल आहे आणि ह्या ज्या आहे कनेक्टिंग वायर्स आहेत. तर कनेक्टिंग वायर्सच्या आहे आपण काय करणार आहे, ब्रेडबोर्ड किंवा पीसीबी दाखवते. तर ही जी आहे कोएक्सियल केबल दाखवली. नंतर नेक्स्ट जे आहे हा जो आहे पीसीबी आहे. तर पीसीबी वरती आता मी काय केलेलं आहे, तर सर्किट जे आहे ते डिझाईन केलेलं आहे. तर याच्यावरती काय बीजेटी कॉम्पोनंट यूज केलेला आहे. तर इथं हा जो आहे पीसीबी आहे. तर इथं पीसीबी इंडिकेट केलेला आहे. पीसीबी मीन्स काय, प्रिंटेड सर्किट बोर्ड. तर या प्रिंटेड सर्किट बोर्ड वरती आपण काय करतो, कॉम्पोनंट माउंट करून काय करतो, तर सर्किट जे आहे ते डिझाईन करतो. आता हे सर्किट काय आहे की तुमचं ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे, इथं हा डायोड यूज केलेला आहे आणि हा एलईडी यूज केलेला आहे आणि याच्या अक्रॉस हे काय केलेलं आहे, स्विच जो आहे तो स्विच यूज केलेला आहे की तुम्ही काय करणार आहे, स्विच ऑन किंवा ऑफ करणार आहे. तर स्विच ऑन आणि ऑफ मीन्स काय की ज्यावेळी तुम्ही ऑन करणार आहे दॅट टाइम तुमचा हा एलईडी काय होणार आहे, ग्लो होणार आहे. ऑफ करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, एलईडी जो आहे तो ऑफ होणार आहे. तर एलईडी ची ऑन ऑफ पोझिशन तुम्ही काय करणार आहे, स्विचने कंट्रोल करणार आहे. तर
याच्यामध्ये मायक्रो प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला असे प्रोजेक्ट जे आहे पीसीबी वरती बनवायचे. तर इथं हा ट्रान्झिस्टर कॉम्पोनंट आहे. देन रेजिस्टन्स कॉम्पोनंट जो आहे तो इथं इंडिकेट केलेला आहे. देन नेक्स्ट एलईडी जो आहे तो इथं स्क्रीन वरती शेअर केलेला आहे. कनेक्टिंग वायर आहेत याला आणि त्याच्या अक्रॉस काय केलेला आहे, फक्त स्विच जो आहे तो कनेक्ट केलेला आहे. तर स्विचचं मेन फंक्शन काय आहे की तुम्ही स्विचने काय करणार आहे, एलईडी ची ऑन आणि ऑफ पोझिशन जी आहे ती कंट्रोल करणार आहे. देन नेक्स्ट कॉम्पोनंट जे आहे ते तुम्हाला दाखवते की आपण थर्ड युनिट आता स्टडी करणार आहे, दॅट इज बीजेटी. तर बीजेटी मीन्स व्हॉट, बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. तर ऍक्च्युअली एकदम स्मॉल साईज मध्ये हा कॉम्पोनंट अवेलेबल आहे बीजेटी. तर बीजेटी जो आहे 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. तर याला 3 टर्मिनल आहेत, 1 2 3. तर बेस, इमिटर, कलेक्टर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये थेरी मध्ये स्टडी करणार आहे. तर हा जो आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर आहे, 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. तर याच्यामध्ये पण 2 टाईपचे आपण ट्रान्झिस्टर स्टडी करणार आहे, पीएनपी ट्रान्झिस्टर अँड एनपीएन ट्रान्झिस्टर. तर हा जो आहे ट्रान्झिस्टर कॉम्पोनंट आहे. देन नेक्स्ट कॉम्पोनंट दाखवते, हा जो कॉम्पोनंट आहे रिले. तर हा कॉम्पोनंट जो आहे रिले कॉम्पोनंट आहे. तर रिले आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये आपण यूज करणार आहे सर्किट डिझायनिंग साठी. तर रिले मध्ये काय 2 कंडिशन असणार आहे, एनओ कंडिशन आणि एनसी कंडिशन. तर एनओ मीन्स काय, नॉर्मली ओपन, अँड एनसी मीन्स व्हॉट, नॉर्मली क्लोज कंडिशन. तर हा जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिले. तर नॉर्मली ओपन मीन्स व्हॉट, रिले तुमचा ऑन पोझिशनला असेल की ऑफ पोझिशन असणार आहे. चॅट बॉक्स मध्ये शेअर करा की जनरली मेकॅनिकल मध्ये तुम्ही काय करणार आहे, रिले रिलेटेड जास्त ऍप्लिकेशन स्टडी करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे नॉर्मली ओपन कंडिशन अँड नॉर्मली क्लोज कंडिशन. तर नॉर्मली ओपन कंडिशनला तुमचा रिले ऑन असणार आहे का ऑफ असणार आहे, नॉर्मली ओपन कंडिशन सांगा किंवा नॉर्मली क्लोज कंडिशन सांगा. रिलेची काय पोझिशन असणार आहे, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. एनओ असेल तर रिले ऑन असणार आहे का ऑफ असणार आहे. चॅट बॉक्स मध्ये शेअर करा, रिलेची कंडिशन काय असणार आहे, नॉर्मली ओपनला एनओ ला काय कंडिशन असणार आहे आणि एनसी ला काय कंडिशन असणार आहे. एनओ मीन्स नॉर्मली ओपन अँड एनसी मीन्स व्हॉट, नॉर्मली क्लोज. तर ज्यावेळी रिले नॉर्मली क्लोज कंडिशनला असेल दॅट टाइम ऑन असेल का ऑफ असेल, चॅट बॉक्स मध्ये शेअर करा. एनओ आणि एनसी कंडिशन, एनओ ला काय असणार आहे, एनसी ला काय असणार आहे. इन जनरल स्विचचे ऍप्लिकेशन घ्या, स्विच ची नॉर्मली ओपन कंडिशन असेल किंवा नॉर्मली क्लोज कंडिशन असेल. तर नॉर्मली क्लोज कंडिशनला तुमचा स्विच ऑन असणार आहे का ऑफ असणार आहे. सेम रिलेचं फंक्शन आपण स्टडी करणार आहे. चॅट बॉक्स मध्ये शेअर करा काय कंडिशन असणार आहे. नॉर्मली ओपनला काय असणार आहे, तुमचं रिले किंवा स्विच ऑन असणार आहे का ऑफ असणार आहे. नॉर्मली ओपन कंडिशनला काय असणार आहे, नॉर्मली ओपन कंडिशनला काय असणार आहे, रिले ऑन असणार आहे का ऑफ असणार आहे. नॉर्मली ओपन कंडिशनला रिले काय असणार आहे, ऑफ असणार आहे. नॉर्मली क्लोज कंडिशन मीन्स व्हॉट, की तुमचे कॉन्टॅक्ट जे आहे रिले मधले एकमेकांना कनेक्टेड असणार आहे. दॅट टाइम रिले तुमचा काय असणार आहे, ऑन स्टेटला असणार आहे. तर याच्यावरती आपल्याला प्रॅक्टिकल किंवा मायक्रो प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला परफॉर्म करायचा आहे. त्याच्यामुळे रिलेचं बेसिक फंक्शन जे आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नॉर्मली ओपन कंडिशनला रिले तुमचा ऑफ स्टेटला असणार आहे आणि नॉर्मली क्लोजला काय असणार आहे, रिले जो आहे तो ऑन कंडिशनला असणार आहे. दॅट इज रिले कॉम्पोनंट. नंतर नेक्स्ट कॉम्पोनंट दाखवते, दिस इज पोटॅन्शिओमीटर. तर हा जो आहे व्हेरिएबल रेजिस्टर आहे. सर्किट मध्ये दाखवते, हा जो आहे फिक्स रेजिस्टर पहिल्यांदा दाखवला की याच्यावरती काय कलर बँड जे आहे प्रिंटेड आहेत या रेजिस्टर वरती. आणि हा जो आहे व्हेरिएबल रेजिस्टर. तर व्हेरिएबल रेजिस्टर जो आहे ऍप्लिकेशन तुम्हाला थेरी मध्ये सांगितलेलं
की ऍप्लिकेशन काय व्हेरिएबल रेजिस्टरचं फॅन रेग्युलेटर मध्ये तुम्ही काय करता व्हेरिएबल रेजिस्टर जो आहे तो यूज करता. तर हा जो आहे नॉब सारखाच आहे की तुम्ही काय करणार आहे नॉब काय करणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार आहे किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार आहे. तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ज्यावेळी तुम्ही काय करता नॉब मूव्ह करता दॅट टाइम तुमचं फॅनचं स्पीड काय होतं इन्क्रीज होतं. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये ज्यावेळी मूव्ह करणार आहे त्यावेळी स्पीड काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. तर पोटॅन्शिओमीटर जो आहे 3 टर्मिनल डिव्हाइस आहे. तर इथं तुम्हाला हे सिल्वर कलरचे 3 टर्मिनल जे आहे ते इथं इंडिकेट केलेले आहे फर्स्ट सेकंड थर्ड. तर मधलं जे आहे कॉमन टर्मिनल आहे इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह. ऍक्च्युअली ज्यावेळी तुम्ही कंपोनंट हँडल करणार त्यावेळी याच्यावरती एकदम स्मॉल ह्याच्यामध्ये प्लस मायनस तुमच्या पोलॅरिटी ज्या आहेत त्या इंडिकेट केलेल्या आहेत. आता स्क्रीनवरती एवढं तुम्हाला क्लिअर दिसणार नाही फक्त दाखवते. फक्त कंपोनंट आपल्याला काय करायचे ऑब्झर्व करायचे. तर हे जे आहे दॅट इज पोटॅन्शिओमीटर आहे. तर पोटॅन्शिओमीटरचं फंक्शन जे आहे ते तुम्हाला थेअरीमध्ये सांगितलं की पोटॅन्शिओमीटर आपण काय करणार आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करणार आहे. तर मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंत काय करणार आहे तर व्हॅल्यू जी आहे ती व्हॅरी करणार आहे. तर इथं हा जो आहे पोटॅन्शिओमीटर इंडिकेट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे की आपल्याला काय करायचंय वेगवेगळे सर्किट जे आहे तर सपोज तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट काय करायचं आहे सपोज आपण थेअरीमध्ये आता रेक्टिफायर सर्किट स्टडी केलेलं आहे. तर रेक्टिफायर मध्ये काय हाफ वेव्ह रेक्टिफायर असेल फुल वेव्ह रेक्टिफायर असेल किंवा ब्रिज रेक्टिफायर असेल. तर आता हा मागच्या वर्षीच्या मुलांचा मायक्रो प्रोजेक्ट आहे. तर याच्यामध्ये हा जो आहे कंपोनंट सगळ्यात मोठा पार्ट जो आहे हा दाखवलेला आहे ट्रान्सफॉर्मर आहे. तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर की तुम्हाला आता सांगितलं की ट्रान्सफॉर्मर सर्किट जे आहे तर याच्यामध्ये ह्या 2 मेन वायर आहेत की ज्या तुम्ही एसी मेन सप्लाय मध्ये काय करणार आहे कनेक्ट करणार आहे. तर हा ट्रान्सफॉर्मर जो आहे की एसी मेन सप्लायला 230 व्होल्टला कनेक्ट करणार आहे डायरेक्टली स्विच मध्ये. त्याच्या अक्रॉस इथं रेक्टिफायर साठी डायोड जे आहेत ते कनेक्टेड आहेत. एकच मिनिट दाखवते तुम्हाला कंपोनंट डायोड. तर रेक्टिफायर सर्किट साठी इथं आता डायोड जे आहे ते एकदम स्मॉल साईज मध्ये एवढे क्लिअर दिसणार नाही तुम्हाला. तर ब्रिज रेक्टिफायर सर्किट जे आहे ते इथं यूज केलेलं आहे. तर इथं सर्किट मध्ये बघा 4 डायोड जे आहेत रेक्टिफायरच्या अक्रॉस आहे आणि हा मोठा एक कॅपॅसिटर दिसतोय. तर डायोड ब्रिज रेक्टिफायर 4 डायोड यूज केलेले की ब्रिज रेक्टिफायरचं फंक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे. सेम तुम्हाला काय करायचंय मायक्रो प्रोजेक्ट डिझाईन करायचंय. तर ज्यावेळी तुम्ही डिझाईन करणार आहे त्यावेळी तुमच्या लक्षात येईल का कंपोनंट कसे कनेक्ट करायचे ते आता फक्त दाखवतीये. तर हे जे आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे याच्या अक्रॉस काय केलेलं आहे रेक्टिफायर सर्किट यूज केलेलं आहे आणि कॅपॅसिटर जो आहे कॅपॅसिटर फिल्टर यूज करून ह्यांनी काय केलेलं आहे ब्रिज रेक्टिफायर जो आहे तो डिझाईन केलेला आहे. तर कॅपॅसिटर जो आहे चार्जिंग डिस्चार्जिंग पर्पज साठी काय केलेला आहे कॅपॅसिटर कंपोनंट जो आहे तो सर्किट मध्ये यूज केलेला आहे. तर हा जो आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे इथं सर्किट मध्ये यूज केलेला आहे. तर फक्त हा कंपोनंट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कंपोनंट जो आहे तो इंडिकेट केलेला आहे तुम्हाला. देन नेक्स्ट जे आहे की अजून एक सर्किट दाखवते. इथं हे बघा ह्या सर्किट वरती काय केलेलं आहे रिले यूज केलेला आहे. नंतर हा इन्फ्रारेड एलईडी यूज केलेला आहे आणि हा व्हाईट कलरचा जो आहे तो फक्त जनरली आपण जो डे टू डे लाईफ मध्ये एलईडी यूज करतो तो इंडिकेट केलेला आहे. तर इथं ट्रान्झिस्टर ऍप्लिकेशन यूज करून काय केलेलं आहे मायक्रो प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे. तर ट्रान्झिस्टर यूज करून काय केलेलं आहे एलईडी ऑन ऑफ केलेला आहे. तर त्याच्यासाठी रिले इन्फ्रारेड एलईडी किंवा बीजेटी कंपोनंट यूज करून काय केलेले त्यांनी सर्किट जे आहे की नेटवरून त्यांनी सर्किट जे आहे सर्च केलेले त्याच्यानुसार डिझाईन करून आउटपुट जे आहे ते लॅबमध्ये टेस्ट केलेलं. तर रनिंग कंडिशन मध्ये हा मायक्रो प्रोजेक्ट आहे. देन नेक्स्ट जे आहे आयसी दाखवते तुम्हाला. तर आयसी मीन्स काय इंटिग्रेटेड सर्किट. तर इंटिग्रेटेड सर्किट जे आहे ते ही जी आहे आयसी कंपोनंट आहे. तर वेगवेगळ्या पिन्स मध्ये तुमच्या काय आयसी जे आहे त्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर ही जी आहे आयसी सपोज इथं हे या तुम्हाला सिल्वर कलरच्या काय दिलेल्या आहेत पिन्स इंडिकेट केल्या आहेत. तर टोटल ही
16 पिन्सची आयसी आहे. तर एका साईडला 8 पिन आहेत आणि इकडं या साईडला 8 पिन आहेत. तर अशी टोटल 16 पिनची आयसी आहे. तर आयसी मीन्स इंटिग्रेटेड सर्किट. नंतर या आयसी वरती स्पेसिफिकेशन स्केल ऑफ इंटिग्रेशन नोट केलेलं आहे. तर आपण थेअरीमध्ये स्केल ऑफ इंटिग्रेशन स्टडी केलं. दॅट इज स्मॉल स्केल इंटिग्रेशन, लार्ज स्केल इंटिग्रेशन, देन medium scale integration, then very large scale integration and ultra large scale integration आपण स्टडी केलं. तर स्केल ऑफ इंटिग्रेशन मीन्स व्हॉट, की तुम्ही काय करणार आहे की एका सिंगल चिप वरती काय करणार आहे, नंबर ऑफ कंपोनंट्स माउंट करणार आहे. तर ही एकदम स्मॉल चिप आहे, याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स माउंटेड आहे. आता याच्यावरती स्केल ऑफ इंटिग्रेशन जे आहे एम एस नोट केलेलं आहे. तर एम एस मीन्स व्हॉट, मीडियम स्केल ऑफ इंटिग्रेशन. तर मीडियम स्केल ऑफ इंटिग्रेशन मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये नंबर ऑफ कंपोनंट्स, की तुम्हाला थेअरीमध्ये सांगितलंय की स्मॉल स्केल असेल तर काय अप टू 30 कंपोनंट्स तुम्ही एका चिप वरती माउंट करू शकता. स्मॉल स्केल नंतर एम एस आय मध्ये काय अप टू तुम्ही 100 कंपोनंट्स माउंट करू शकता. देन एम एस आय नंतर एल एस आय स्टडी केलं की 100 टू 3000 असेल, तर त्याच्यानुसार आपण कंपोनंट्स जे आहे थेअरीमध्ये स्टडी केलेले. तर सेम हा जो आहे कंपोनंट आयसी आहे, तर आयसी या कंपोनंट वरती काय केलेले ते सिंगल चिप वरती नंबर ऑफ कंपोनंट्स माउंट करून काय केलेली आहे, तर आयसी जी आहे ती मॅन्युफॅक्चर केलेली आहे. दॅट इज इंटिग्रेटेड सर्किट. तर हे कंपोनंट जे आहेत आपण फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये ऑब्झर्व केले. रेजिस्टर ऑब्झर्व केला, देन कॅपॅसिटर ऑब्झर्व केला, देन हा जो आहे रिले कंपोनंट जो आहे तो ऑब्झर्व केला. नंतर बॅटरी जी आहे की आपल्याला मायक्रो प्रोजेक्ट मध्ये लागणार आहे किंवा प्रॅक्टिकल मध्ये आपण यूज करणार आहे. तर ही जी आहे बॅटरी आहे. देन हा जो आहे व्हेरिएबल रेजिस्टर, की फॅन रेग्युलेटर तुम्हाला ऍप्लिकेशन सांगितलं. देन नेक्स्ट कंपोनंट जे आहे आयसी आपण स्टडी केला, तर इंटिग्रेटेड सर्किट. नंतर नेक्स्ट कंपोनंट जो आहे ट्रान्सफॉर्मर दाखवला. तर हा जो आहे ट्रान्सफॉर्मर आहे की आपण रेक्टिफायर सर्किट डिझाईन करताना ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर जो आहे तो यूज करणार आहे. देन नेक्स्ट आहे कनेक्टिंग वायर्स जे आहे कनेक्टिंग वायर दाखवलाय.